Praise the Lord. I am Amruta Joseph Sekhera. I am so happy to be with you. And today I bring a great promise of Lord. Gospel of Matthew, chapter 11, verse 28. मत्तय कृ शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 28वा वचन आज आपण पाहणार आहोत. अहो कष्टी व भाराक्रांत जनो हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. देवाचं वचन आज तुम्हाला काय म्हणत आहे ते पहा. माझ्या मुला व माझ्या मुली, तुम्ही आज ओझ्याने दबला आहात का? खूप साऱ्या अडचणीतून दुःखातून आज तुम्ही जात आहात का? काय करावं हे तुम्हाला सुचत नाही का? दुःखाचा संकटाचा खूप मोठा डोंगर तुमच्या पुढे आहे का? तर आजचं हे प्रॉमिस तुमच्यासाठी. देवाच तुम्हाला काय म्हणत आहे ते ऐका. देवाचं वचन काय सांगते की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, म्हणजे दुःखाने, कष्टाने, आजाराने, संकटाने दबलेले सर्व जन हो, तुम्ही सर्वजण काय करा तर माझ्याकडे या. तुम्ही तुमचे कष्ट, तुमचं दुःख, तुमच्या अडचणी, तुमच्या अशक्य गोष्टी, तुम्हाला इम्पॉसिबल वाटणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी तुम्हाला काय देईन तर विसावा देईन. मी तुमचं ओझं हलकं करेन. तुमचं ओझं मी वाहीन. तुमच्या लाईफ मधील प्रत्येक अवघड गोष्ट मी स्वतः घेईन आणि मी तुमचं ओझं हलकं करेन. पण तुम्ही आधी माझ्याकडे या तरी खरं. तुमचा भार तुम्ही माझ्यावर टाका तरी खरा. तुमचं दुःख मला सांगा तरी खरं. तुम्ही थोडा विश्वास माझ्यावर ठेवा तरी खरा. आणि मग बघा, मी तुमचं सर्व दुःख हलकं करेन. तुमचं सर्व ओझं मी वाहीन. आज तुम्ही फायनान्शियल प्रॉब्लेम मधून जात आहात का? खूप साऱ्या कर्जाने तुम्ही आज दबलेले आहात का? तर मग विश्वासाने द्या देवाच्या हातात तुमचं सर्व कर्ज आणि देवाला म्हणा की हे देवा मला ह्यापासून विसावा दे. आणि विश्वास ठेवा की देव नक्कीच तुमचं ओझं वाहील आणि तुम्हाला विसावा देईल. आज तुम्ही रोगाने, आजाराने दबला आहात का? खूप सारे रोग व्याधी तुमच्या शरीरात आहेत का? तर मग खूप विश्वासाने द्या तुमचे सर्व रोग आणि व्याधी त्याच्या हातात आणि देवाला म्हणा की हे देवा मला ह्यापासून विसावा दे. मी खूप कंटाळलो आहे ह्या रोगाला, ह्या आजाराला, ह्या सर्व मेडिसिन्सला मी खूप कंटाळलो आहे. तर हे देवा माझे सर्व आजार, माझे सर्व रोग तू तुझ्या हातात घे आणि मला ह्या सर्वापासून विसावा दे. असं म्हणून खूप विश्वासाने देवाला प्रार्थना करा आणि विश्वास ठेवा की देव आज नक्कीच तुमची प्रार्थना ऐकणार आहे. आज तुमच्या लाईफमध्ये यश नाही, अपयश आहे, तर विश्वासाने तुमचं अपयश तुम्ही देवाच्या हातात द्या आणि देवाला म्हणा की हे देवा मला या अपयशापासून विसावा दे, मला यश दे, मला सक्सेस दे. म्हणून देवाला तुम्ही आज प्रार्थना करा आणि विश्वास ठेवा की सर्व अपयश देव दूर करेल आणि देव तुम्हाला सक्सेस देईल, देव तुम्हाला यश देईल, तुमचं सर्व कष्ट देव दूर करेल, देव तुमचा भार वाहील आणि तुमचं ओझं देव हलकं करेल, देव तुम्हाला विसावा देईल. पण देवाचं वचन काय सांगते की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आज तुम्हाला तुमच्या सर्व रोगापासून, व्याधीपासून, कर्जापासून, प्रत्येक अपयशापासून विसावा हवा असेल तर आज तुम्ही देवाकडे जा आणि सर्व गोष्टी त्याच्या हातात द्या आणि देवाला म्हणा की हे देवा तुझ्या वचनाप्रमाणे मला या सर्व कर्जापासून, रोगापासून, व्याधीपासून, अपयशापासून मला विसावा दे. माझं ओझं तू हलकं कर. असं म्हणून आज खूप विश्वासाने देवाला प्रार्थना करा आणि विश्वास ठेवा की देवाचं हे वचन नक्कीच तुमच्या लाईफमध्ये कार्य करेल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. तर खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळा सुदे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरा तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, तुझं वचन सांगते की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. खरंच प्रभू ईश्वरा खूप सुंदर, खूप गोड, खूप आशा देणारं, धीर देणारं असं प्रॉमिस प्रभू ईश्वरा तू आज आम्हाला दिलं. उपकार मानते ईश्वराजा. जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वरा आणि देव बाप्पा तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, आज तू त्यांचा भार वाहा प्रभू ईश्वरा आणि त्यांना विसावा दे प्रभू ईश्वरा. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आदराची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देत आहे. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू तुझ्या नावात तू पूर्ण कर.
आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत, सिरियस आहेत प्रभू येशू बाप्पा, हो येशू राजा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे येशू राजा, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू बाप्पा. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढ्याने तुझाचे वचन ऐकले, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत, या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहे, तुला ओरडत आहेत प्रभू येशू बाप्पा, हो येशू राजा, तुझ्या चरणाजवळ आलेत प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना, सर्व व्याधीला मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आज निघून जाऊ दे. मी येशूच्या नावात कमांड करत आहे, आज्ञा करत आहे, शरीरातील सर्व रोग आता ह्या क्षणी शरीराला सोडून निघून जाऊ दे. हो येशू राजा, माझा विश्वास आहे येशू राजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.